हॅलो एव्हरीवन, मी रेहान शेख तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघत आहोत डिफरन्शिएशन चॅप्टर मधील अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे चैन रूल, प्रोडक्ट रूल आणि कोशंट रूल. तर सगळ्यात अगोदर बघूया चैन रूल काय असतो. तर चैन रूल म्हणजे जसं एखादी चैन इंटरलिंक असते, म्हणजे बघा इथे जसं की हा फंक्शन आहे साइन एक्स, त्याच्या आतमध्ये आणखीन एक फंक्शन आहे लॉग एक्स. तर आता ह्यांचं डिफरन्शिएशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. तर साइन एक्सचं डिफरन्शिएशन सगळ्यांना माहित असेल काय असतं, कॉस एक्स, बरोबर आहे. तर बघा इथे वाय काय दिलंय त्यांनी, साइन ऑफ लॉग एक्स, बरोबर आहे. हे लिहून घेतलं अगोदर. आता आपल्याला काढायचं काय, डीवाय बाय डीएक्स. ठीक आहे. आता इथे माहिती आहे आपल्याला डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स लॉग एक्स. ठीक आहे. आता साइन एक्सचं डिफरन्शिएशन माहिती आहे काय असतं, कॉस एक्स, पण इथं एक्सच्या जागी काय लॉग आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आता तुम्हाला सांगतो लिहिताना कसं लिहायचं. साइनचं काय असतं कॉस, कॉस लिहिलं आणि एक्सच्या जागी काय लॉग एक्स हे लिहिलं. पण लॉग हा सुद्धा एक इंडिव्हिज्युअल फंक्शन आहे, त्याच्यामुळे ह्याचं पण डिफरन्शिएशन करायचं. म्हणजे इंटू मध्ये लॉगचं डिफरन्शिएशन काय असतं, 1/x. सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे जो फायनल आन्सर काय येणार, कॉस ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. ठीक आहे. हे झालं त्याचं फायनल आन्सर. म्हणजे चैन रूल मध्ये जर आतमध्ये एका फंक्शनच्या आतमध्ये आणखीन एक फंक्शन, त्याच्या आतमध्ये आणखीन एक फंक्शन असेल, तर सगळ्यांना इंडिव्हिज्युअली आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल आणि ह्यांना मल्टिप्लिकेशन मध्ये डिफरन्शिएट करावं लागतं. पुढचा क्वेश्चन आहे बघा हा. हा क्वेश्चन जर तुम्हाला कळाला तर तुमचा चेन रूल हा एकदम परफेक्ट होऊन जाईल. लक्ष देऊन बघा. क्वेश्चन काय दिलेला आहे, एफ ऑफ एक्स दिलेलं आहे. एक फंक्शन आहे अंडर रूट मध्ये 1 प्लस कॉस स्क्वेअर आणि एक्स जिथं थिटा असतो किंवा अँगल असतो त्याचा पण स्क्वेअर दिलेला आहे आणि आपल्याला विचारलं काय, एफ डॅश म्हणजे डिफरन्शिएशन ऍट अंडर रूट पाय बाय 2, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची, अंडर रूट पाय बाय 2. आणि हा कधी प्रश्न आलेला आहे बघा, 2025 मध्ये. लक्ष द्या. सो एफ ऑफ एक्स जो दिलेला आहे तो लिहून घेतो अगोदर, अंडर रूट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला जे बाहेर जे मोठं फंक्शन कोणतं दिसतंय, अंडर रूट मध्ये, बरोबर आहे का नाही. तुम्हाला माहितीये फंक्शन जर अंडर रूट एक्स असेल तर त्याचं डिफरन्शिएशन काय येतं, 1/2 रूट एक्स, बरोबर आहे का नाही. हे त्याचं, सॉरी, 2 रूट एक्स हे त्याचं डिफरन्शिएशन येतं. पण जर तुम्ही इथं बघितलं तर इथं एक्स आहे, तर इथं काय 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तर त्या हिशोबाने आपण करू, म्हणजे एफ डॅश एक्स लिहितो. ह्या रूटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 1/2 रूट 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. पण ह्या रूटच्या आतमध्ये आणखीन एक फंक्शन आहे कोणतं, कॉस स्क्वेअरचं. मग त्याचं पण डेरिव्हेटिव्ह करावं लागेल, कारण की वनचं डेरिव्हेटिव्ह 0 होणार आहे. त्यामुळे इथं काय दिलं आता, गुणाकार. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय, पण कॉसचं डेरिव्हेटिव्ह होतं मायनस साइन एक्स. पण तुम्ही जर नीट बघितलं ना तर हे कॉस स्क्वेअर कसं लिहिलेलं आहे बघा, कॉस एक्स स्क्वेअर याचा स्क्वेअर येतो. म्हणजे बघा, जर तुमच्या फंक्शनला जर तुमचं फंक्शन एक्स स्क्वेअर असेल तर तुम्ही एक्सचं नाही डेरिव्हेशन करत अगोदर, ह्याचं डेरिव्हेशन काय येतं, 2x. सिमिलरली तसं तुम्हाला इथं पहिल्यांदा करावं लागेल. म्हणजे ह्याचं डेरिव्हेशन काय येणार, 2 कॉस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये कोणतं फंक्शन आहे आणखी, इथे हा जो एक्स येतो आफ्टर दिस डेरिव्हेशन, एक्स आहे तिथं काय कॉस एक्स स्क्वेअर आहे. मग कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, साइन एक्स. ठीक आहे. आपलं कॉसचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन एक्स. त्याच्यामुळे इथं येणार इंटू मायनस ऑफ साइन. पण इथं एक्सच्या जागी काय एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, कळालं. हे मी पुसतो का, एक्सच्या जागी काय एक्स स्क्वेअर आहे इंटू पुन्हा इथं एक्स स्क्वेअर आहे. फंक्शन अजून एंड झालेलं नाही, त्याच्या आतमध्ये आणखीन एक फंक्शन आलं एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, 2x. हे झालं आता सगळं. ठीक आहे. आता जर तुम्ही नीट बघितलं, हा 2x आहे ना, त्यातल्या ह्या 2 ना मी कॅन्सल आउट करतो पहिल्यांदा. वर राहिला काय एक्स, तो एक्स पहिल्यांदा लिहिला. हा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला, हा फॉर्म्युला कशाचा दिसतोय बघा, 2 कॉस थिटा आणि साइन थिटा. हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. जर हे मायनस साइन मी बाहेर काढलं तर तो फॉर्म्युला कशाचा होतोय, साइन 2 थिटाच्या जागी काय इथं एक्स स्क्वेअर आहे अपॉन मध्ये. ठीक आहे. म्हणजे कळालं तुम्हाला, ट्रिग्नोमेट्रीचा उपयोग केला आपण. हा फॉर्म्युला आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितलेला होता, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, किंवा त्याचा आन्सर काय असतो तो साइन 2 थिटाचा फॉर्म्युला येतो.
हे लिहिलं. आपण अंडर रूट मध्ये आता काय आलं 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे. हे भेटलं आपल्याला काय याचं डिफरन्शिएशन. आता पुट काय करायचंय एक्सच्या जागी अंडर रूट पाय बाय 2. आता पुट करू. पहिली व्हॅल्यू मायनस अंडर रूट पाय बाय 2. ठीक आहे. इंटू साइन 2 इंटू अंडर रूट पाय बाय 2 चा स्क्वेअर. पाय बाय 2 चा स्क्वेअर आहे, मी त्याला पाय बाय 4 लिहू का? इथं स्क्वेअर आहे. अंडर रूट स्क्वेअर मुळे कॅन्सल झाला आणि 2 चा स्क्वेअर 4 आला, बरोबर. अपॉन मध्ये 1 प्लस हे अंडर रूट मध्ये 1 प्लस कॉस पाय बाय 4 येणार. बघा लिहितो थांबा. कॉस स्क्वेअर पाय बाय 4. ठीक आहे. आता इक्वल्स टू अंडर रूट पाय बाय 2 एज इट इज ठेवतो मी. इंटू साइन हे काय झालं साइन पाय बाय 2 काय असतो 1 1 अपॉन जर तुम्ही इथं लक्ष दिलं तर हे काय होणार खाली 1 प्लस कॉस पाय बाय 4 काय असतो 1 अपॉन रूट 2. पण 1 अपॉन रूट 2 चा स्क्वेअर म्हणजेच काय ना तिथे 1 बाय 2. मग हे काय झालं हा बघा इथं मायनस साइन, हे इथं मायनस साइन देतो. मायनस अंडर रूट पाय बाय 2 अपॉन हे 2 प्लस 2 इंटू 2 2 प्लस 1 3 अपॉन अंडर रूट 3 बाय 2. ठीक आहे. इथपर्यंत आलं. आता मी खाली बघा ते बघा कसं लिहिलेलं आहे मायनस अंडर रूट पाय बाय 2. आता मी ह्याला वर घेऊन जाऊ का? म्हणजे त्याचा रेसिप्रोकल होणार. म्हणजेच काय होणार तो अंडर रूट 2 अपॉन अंडर रूट 3. बरोबर आहे का? हा 2 म्हणजेच काय असतो रूट 2 आणि रूट 2 चा स्क्वेअर. म्हणजे मी ह्या 2 ला रूट 2 इंटू रूट 2 असं लिहू शकतो. मग हा रूट 2 आणि हा रूट 2 कॅन्सल झाला. मग इथं उरलं काय बघा मायनस अंडर रूट पाय अपॉन रूट 2 इंटू रूट 3 म्हणजेच मायनस अंडर रूट पाय अपॉन अंडर रूट 6. हे आलं आपलं फायनल आन्सर. कळालं तुम्हाला? चेन रूल म्हणजे काय की बाबा जर एखाद्या फंक्शन मध्ये आणखीन एक फंक्शन असेल, हा रूट मध्ये रूट एक्स नावाचं एक फंक्शन असतं आपलं, त्याच्यामध्ये आणखीन एक फंक्शन आलं कॉस कॉस वाला, पण कॉस एक्सच्या जागी पण आणखीन एक फंक्शन आहे एक्स स्क्वेअर आलं, तर आपल्याला ह्याचं डेरिव्हेशन कसं करणार आपण जोपर्यंत आपल्या शेवटचं फंक्शनचं डेरिव्हेशन होत ना तोपर्यंत थांबायचं नाही. आणि ऍट द एंड आपल्याला इथपर्यंत आपल्याला डेरिव्हेशन भेटलं आणि नंतर आपण ही जी व्हॅल्यू विचारली होती अंडर रूट पाय बाय 2 वाली त्याच्यासाठी आपण आन्सर काढलं. आन्सर काय आलं आपलं मायनस अंडर रूट पाय बाय 6. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. पुढं बघा काय पुढं काय प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल म्हणजे काय जेव्हा दोन फंक्शन एकमेकांसोबत मल्टिप्लिकेशन मध्ये असतात आणि तेव्हा त्यांचं डिफरन्सिएशन करायचं असतं, तर त्याच्यासाठी प्रोडक्ट रूल यूज केला जातो. तर प्रोडक्ट रूल काय असतो तुम्हाला सांगतो. हे बघा यू आणि व्ही हे दोन फंक्शन्स आहेत. ठीक आहे. ह्यांचं डिफरन्सिएशन कसं करायचं पहिली टर्म ऍज इट इज यू ची टर्म असेल ती ऍज इट इज ठेवायची इंटू सेकंड टर्मचं डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म ऍज इट इज फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह. हे वाईस वर्षा गेलं तरी चालतं कारण की मध्ये प्लसचं साईन आहे त्यामुळे काही फरक पडत नाही. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. ह्याच्यामध्ये पण जर बघितलं तर दोन फंक्शन आहेत, एक आहे ई रेस टू एक्स आणि दुसरा आहे साइन एक्स. प्रोडक्ट रूल काय सांगतो फर्स्ट टर्म ऍज इट इज आपण ई रेस टू एक्स ऍज इट इज टू दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह साइन एक्सचं काय येणार कॉस एक्स प्लस दुसरी टर्म ऍज इट इज म्हणजेच साइन एक्स इंटू पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच येतो म्हणून इथं ई रेस टू एक्स. ठीक आहे. आता ह्यातनं तुम्ही काय कॉमन काढू शकताय ई रेस टू एक्स आतमध्ये राहिलं काय कॉस एक्स प्लस साइन एक्स. हे आलं आपलं फायनल आन्सर. म्हणजे प्रोडक्ट रूल साठी काय लक्षात ठेवा जर दोन फंक्शन किंवा दोन गोष्टी जेव्हा गुणाकारामध्ये असतील आणि तुम्हाला त्याचा प्रोडक्ट करायचं डिफरन्सिएशन करायचं असेल तर काय लक्षात ठेवायचं पहिली टर्म ऍज इट इज दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी टर्म ऍज इट इज पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. इतकं सोपं आहे. त्याच पद्धतीने जेव्हा दोन फंक्शन डिव्हिजन मध्ये असतील एकमेकांच्या तेव्हा आपण वापरतो कोशंट रूल. हा सिमिलरली प्रोडक्ट रूल सारखाच आहे फक्त ह्याच्यामध्ये एक टर्म ऍड होते ही खालची वाली. तुम्हाला कळून जाईल. तुम्हाला समजवतो. ह्याचा रूल काय जेव्हा दोन फंक्शन एकमेकांसोबत डिव्हिजन मध्ये असतात भागाकारात असतात तर काय करायचं जी खालची टर्म असेल ना तुम्हाला लिहायचं कसं ते शिकवतो अगोदर. भागाकार आहे डिव्हिजन आहे त्याच्यामुळे लाईन मारली. जी खालची टर्म असेल ना त्याचा अगोदर स्क्वेअर लिहून काय ठीक आहे. नंतर
खालची टर्म ऍज इट इज ठेवा इंटू फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह मायनस फर्स्ट टर्म ऍज इट इज दुसऱ्या खालच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. कळालं का? नाही कळालं थोडं अवघड वाटेल. इनिशियल डेज मध्ये थोडंसं समजायला तुम्हाला क्रिटिकल वाटत असेल, कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण अगदी सोपं आहे. काय करायचं, जी खाली दिलेली टर्म आहे ना तिचा खाली स्क्वेअर करायचा, त्याच्यानंतर तीच टर्म वर ऍज इट इज ठेवायची, वरच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह करायचं मायनस वरची टर्म ऍज इट इज इंटू खालच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल. त्यांनी दिलेल्या ई रेस टू एक्स ही आपली असणार आहे यू, ही असणार आहे आपला व्ही, बरोबर आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलंय, जेव्हा दोन गोष्टी एकमेकांसोबत डिव्हिजन मध्ये असतील तर कसं डेरिव्हेशन करायचं, लाईन मारली खालच्याचा स्क्वेअर करा, 1 प्लस साइन एक्स स्क्वेअर. ठीक आहे. खालची जी टर्म आहे ना ती ऍज इट इज लिहा इथं, 1 प्लस साइन एक्स. ठीक आहे आली इंटू वरच्याचं डेरिव्हेशन ई रेस टू एक्सचं डेरिव्हेशन काय येतं, ई रेस टू एक्स मायनस, लक्षात ठेवा प्रोडक्ट रूल मध्ये मध्ये ऍडिशन आहे, त्याच्यामुळं तुम्ही ह्या दोघांची जागा बदलली म्हणजे प्रोडक्ट रूल मध्ये सांगतो, प्रोडक्ट रूल मध्ये ऍडिशन आहे त्याच्यामुळे ह्या दोघांची जागा बदलली तरी चालते, पण कोशंट रूल मध्ये मायनसचं साइन आहे हे लक्षात ठेवा, त्याच्यामुळे जागा बदलू नका शक्यतो. मायनस ई रेस टू एक्स, बघा फर्स्ट टर्म ऍज इट इज ई रेस टू एक्स इंटू जी खालची टर्म आहे तिचं काय करायचं आता, डेरिव्हेटिव्ह करायचं. 1 प्लस साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, 1चं तर काय होणार 0, साइन एक्सचं काय होणार कॉस एक्स. ठीक आहे, हे असं आलं ह्याचं डीवाय बाय डीएक्स आला. ठीक आहे. आता ह्यातनं काय कॉमन निघतंय का, निघतंय ई रेस टू एक्स कॉमन निघाला, आतमध्ये राहिलं काय 1 प्लस साइन एक्स मायनस कॉस एक्स अपॉन मध्ये 1 प्लस साइन एक्स स्क्वेअर. ठीक आहे, कळाला तुम्हाला हा क्वेश्चन. बघा आपण काय काय बघितला, चेन रूल बघितला, त्याच्यानंतर काय बघितला, प्रोडक्ट रूल, चेन रूल बघितला, प्रोडक्ट रूल बघितला आणि कोशंट रूल बघितला. ठीक आहे, हे तिन्ही रूल्स तुम्हाला कळले असतील. चेन रूल मध्ये काय करायचंय की बाबा जर एखाद्या फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन असेल आणि त्याच्या आतमध्ये फंक्शन असेल आणि त्याच्या आतमध्ये जरी फंक्शन असेल तरी आपल्याला जोपर्यंत फंक्शन संपत नाहीये तोपर्यंत आपल्याला त्याचं डिफरन्शिएशन करत जायचं आणि सगळ्यांच्या मध्ये साइन कोणतं असणार आहे, गुणाकाराचं, प्रोडक्टचं. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट रूल होता, जेव्हा दोन फंक्शन एकमेकांसोबत गुणाकारात असतील, मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, तेव्हा त्यांचा प्रोडक्ट कसा करायचा, फर्स्ट टर्म, दोन टर्म्स आहेत गुणाकारामध्ये म्हणजे मग काय करायचं, फर्स्ट टर्म ऍज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड टर्म ऍज इट इज फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह. हा काय होता तुमचा प्रोडक्ट रूल. आणि लास्ट मध्ये आपण तिसरी गोष्ट काय बघितली, कोशंट रूल, म्हणजे जेव्हा दोन फंक्शन्स एकमेकांसोबत भागाकारात असतील, डिव्हिजन मध्ये असतील, त्यांचं डिफरन्शिएशन कसं करायचं, जी खालची टर्म असेल ना तिचा खाली स्क्वेअर लिहून घ्यायचा. ठीक आहे. मग वर लिहिताना कसं लिहायचं, जिचा स्क्वेअर केला ना ती टर्म ऍज इट इज वरच्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस वरची टर्म ऍज इट इज खालच्याचं डेरिव्हेटिव्ह. एकदम सोपं आहे, अशा पद्धतीने तुम्ही पाठ करा. ठीक आहे, तुम्हाला कळालं असेल काय काय शिकवलं ते, आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.